आमचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक आदरणीय सूर्यवंशी साहेब। कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन आणि ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रतिमांचं पूजन म्हणून होत आहे। ग्रंथच आमचे इमान, शब्दची आमचा मळा, वाचन वेडा साकारा माझा, अशा पुढील 3 दिवस हा ग्रंथ महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होत आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्रातील एक अजरामर नाव। महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा नाव असलेलं हे व्यासपीठ। महाराष्ट्र हे केवळ राज्य नसून एक प्रेरणा आहे, एक विकास। की त्यांनी प्रास्ताविकपर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। या 24व्या उद्घाटनासाठी लाभलेले उद्घाटक आणि विशेषतः महाराष्ट्राला माहिती असलेले, एवढंच नव्हे देशामध्ये माहिती असलेले, आणि त्याहीपेक्षा सातारकर जे सकाळ पूर्वी ज्याच्यामुळे विशेषतः बरला असं आम्हाला वाटतं, अशी श्रीकांत कात्रे यांचे मित्र मान्य राजू खांडेकर याच ग्रंथ महोत्सवामध्ये साहित्य संमेलनासाठी यापूर्वी सुद्धा येऊन गेलेले आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शब्दांची मेजवानी देणारे आणि प्रबोधन करणारे, आनंद देणारे असे माझे ज्येष्ठ मित्र माननीय प्रवीण दवणे। त्याचबरोबर आज अतिशय आनंदाची बाब अशी आहे की हा ग्रंथ महोत्सव ज्यांना पाहायला मिळतोय, विशेषतः मागील महिन्यामध्ये पुणे बुक फेअरला कार्यकर आले होते, तर ते असं म्हटले की पुण्यात सुद्धा असा ग्रंथ महोत्सव आपण चालू केला पाहिजे आणि तो नक्की आपण करूया।
त्याला काही वेगवेगळी कारणे आहेत, पण हा बघण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आलेले मान्य सूर्यवंशी पण ओझ्यापेक्षा सुद्धा मुलांना पुस्तकाकडे वळवणाऱ्या शिक्षणाधिकारी मॅडम, कोळेकर मॅडम, या ग्रंथ महोत्सवाचे उपाध्यक्ष लांडगे सर, कोषाध्यक्ष मान्य प्रदीप कांबळे, समन्वयक आणि नुकतेच रिटायर झालेले शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि या सर्व स्टॉलच्या पहिल्यापासून असणाऱ्या समन्वयक आणि ज्यांच्या विशेषतः पुढील वर्षापासून 3 वर्ष मराठी साहित्य संमेलनाचं अखिल भारतीय मराठी महामंडळ, मराठी साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, लाड ढाणे, त्याचबरोबर नंदा जाधव, मंटे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण. आज उणीव भासती ती म्हणजे ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अतिशय मोठं जीव घेणं दुखणं त्यांचं ते पार पडलेले आहेत. पुनर्जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2-3 महिन्यामध्ये ते आपल्याशी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद सुद्धा साधतील, परंतु त्यांची उणीव आम्हाला नक्की भासते हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण त्यांची उणीव त्यांच्या 2 पुस्तक प्रकाशनाने यावेळेला आपण भरून काढणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण ज्या व्यासपीठावर बसलेलो आहोत हे यशवंतराव चव्हाण व्यासपीठ त्या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याहीपेक्षा दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ महोत्सव सेल्फ सपोर्टेड आहे. म्हणजे हा सगळा जो डॉलर आहे हा फक्त 8 लाख रुपयामध्ये सर्व म्हणजे मांडव असेल, मानधन असेल, सगळ्या गोष्टी हे 8 लाख रुपयामध्ये होत. मला असं वाटतं हे मिरॅकल आहे आणि मिरॅकल आहे म्हणूनच हे टिकलं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथ महोत्सव उभे राहण्याचा प्रयत्न झाला पण कुठेही टिकला नाही. तसं म्हटलं तर 26वं वर्ष आहे, 2 वर्ष कोरोनाची गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला राजू खांडेकर आले त्याचा जास्त आनंद वाटतो. पूर्वी विजय कोळेकर सर पण येऊन गेलेले आहेत, तेव्हा त्यांच्याकडे चॅनल पण होतं त्यावेळेला, ते बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलेले आहेत. पण राजू खांडेकर हे आपण काय म्हणतो युथकॉन आहे. म्हणजे कोळेकर थोडेसे आपण असं म्हणू की सिनियरमध्ये गेले, पण युथकॉन म्हणून जो आपण म्हणतो किंवा महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या मंडळींना पुढे आणण्यामध्ये जो पुढाकार आहे तो त्यांचा विशेषतः असतो. आणि हा जो ग्रंथ महोत्सव भरतोय तो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरमध्ये भरतोय. ती सुद्धा आनंदाची बाब आहे, कारण शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती त्यांची चालू होतीये. त्यांचे नुकतेच 18 खंड लवटे सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत आणि हे सातारा जिल्ह्याचं जे मान म्हणतोय हा आता परदेशापर्यंत पोहोचेल एवढं छान ते खंड आहेत. आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी जेव्हा हा ग्रंथ महोत्सव त्याच्या नगरीमध्ये पोहोचतोय तेव्हा आम्हाला अतिशय आनंद होतोय. त्याचं कारण असं यशवंतराव चव्हाणांनी वेगवेगळ्या प्रसंगी लक्ष्मण शास्त्री जोशींच्या बरोबरच चर्चा केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाची जी स्थापना झाली त्याची पहिले 20 वर्ष ते अध्यक्ष होते. एवढंच नव्हे तर आम्हाला आता जी जन्मशताब्दी चालू होतीये त्याच्यामध्ये जयवंत दळवी, त्याचबरोबर नारायण धारक, सुनीता देशपांडे यांची सुद्धा विशेष आठवण आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही वेगळा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला महत्त्वाचं सांगितलं पाहिजे की मध्यंतरी विनय हर्डीकर सातारमध्ये लेखक प्रकाशक संमेलन आलं होतं आणि त्याने असं म्हटलं की वाचन संस्कृतीमध्ये आपण जो हा पिरॅमिड धरला आहे तो उलटा केला पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत सर्वजण लेखकाला महत्त्व देतात, प्रकाशकाला महत्त्व देतात, मुद्रकाला महत्त्व देतात, वाचकाला कधी महत्त्व देणार. आणि त्याने असं म्हटलं की वाचक केंद्रित जेव्हा तुम्ही काही कराल तेव्हा तुमच्याकडं आणखी वेगळ्या पद्धतीनं विचार चालू होईल. आणि हे जेव्हा त्याने म्हटलं तेव्हा माझ्या लक्षात आलं अरेच्या हर्डीकर सर जे म्हणतायत ते आमचा ग्रंथ महोत्सव करतोय. कारण काही वेळेला मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा पुस्तकांची जेवढी विक्री होत नाही तेवढी पुस्तकांची विक्री या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येते. आणि ही पुस्तकाची विक्रीच नव्हे तर या वाचनाने किती समृद्धता येते वेगवेगळ्या प्रकारे हे आपण जाणत आहात. म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये बघतो आपण कुलदैवत असतं. मग ती व्यक्ती मुंबईला असू दे, एका परदेशात असू दे, पण ती व्यक्ती दरवर्षी जत्रेला यायचा प्रयत्न करते. जत्रेला जाणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते अभिमानास्पद गोष्ट असते.
आमचा सर ग्रंथ महोत्सव असा झालेला आहे की इथं येऊन नाही गेलं कोणी तर त्याला असं वाटतं की मी काहीतरी चुकलो, त्याच्या घरातल्यांना वाटतं आम्ही काहीतरी चुकलो, मग शेजारचे काय म्हणतील. इतक्या प्रमाणामध्ये हा ग्रंथ महोत्सव पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं आलेला माणूस पुस्तकं घेऊन जातो. आणि तो आलेला माणूस फक्त सातारमधला नाही, कोल्हापूरचा येतो, इचलकरंजीचा येतो, सांगलीचा येतो, महाबळेश्वरचा येतो, पाचगणीचा येतो, म्हणजे ह्या पट्ट्यातला बहुतेक बेळगावपर्यंत माणूस सुद्धा इथे येतो. ही बाब अतिशय महत्वाची. ग्रंथमहोत्सव संपन्न होत असताना लेखक, प्रकाशक, वाचक, आपण रसिक श्रोते, विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांचं टिकवण्यासाठी हजार हत्तीचं बळ देतो तो म्हणजे जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग. आणि या ग्रंथमहोत्सवाची ही पालखी वाहत असताना निष्ठा आणि प्रगल्भता ही महत्त्वाची असते. आणि याच निष्ठेने साथ देणाऱ्या आपल्या गाण्यातून सर्व मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणारे प्रवीण दवणे सर आणि आमचे मार्गदर्शक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय सूर्यवंशी साहेब, शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे, आता ज्यांनी प्रस्तावित केलं ते चिटणीस सर आणि मी सर्वांची नावं घेत बसत नाही, सुनीता राजे मॅडम आणि आमची ग्रंथोत्सव समितीमधली संपूर्ण टीम, मुख्याध्यापक, ग्रंथपाल. खरं तर गेले 24 वर्ष हा ग्रंथ महोत्सव सुरू आहे आपण ऐकलं, परंतु हा ग्रंथ महोत्सव कुठल्याही 1 रुपया अनुदानाविना सुरू आहे हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या महोत्सवासाठी गावकरी, गावामध्ये जे प्रतिष्ठित आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, हे ग्रंथ महोत्सवाचा स्टॉल लागला आणि ही पत्रिका संपूर्ण साताऱ्यामध्ये फिरली की मनाने स्वतःच्या प्रेरणेने ते इथं येतात. असं त्यांना आवश्यक आवर्जून जास्त बोलवावं लागत नाही. खरं तर सातारा जिल्हा हा एक संस्कारित जिल्हा आहे. इथं एक कार्यसंस्कृती रुजलेली आहे. तशीच कार्यसंस्कृती ह्या वाचनाच्या बाबतीमध्ये रुजलेली आहे. आणि गेले 24 वर्ष हे आमची ग्रंथोत्सव समिती आहे ते अतिशय डिवोशननी काम करत आहे आणि त्यांच्या ह्या दैनंदिन कामातूनच हा कार्यक्रम आत्तापर्यंत सुरू राहिलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कवितेचं गाव जगातवाडी आहे, पुस्तकांचं गाव भिलार आहे. तसाच आमचा सातारा जिल्हा हा ज्ञानाचा जिल्हा आहे. यामध्ये मनापासून काम करणारे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत. मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एवढाच संदेश देणार आहे की विद्यार्थी मित्र हो, आपल्याला भेटीला किती महान व्यक्ती तुमच्या भेटीला आलेल्या आहेत, ते त्यांची भेट घ्यायला शक्य होत नाही, पण तुमच्या भेटीला कोण कोण आलेले आहेत बघा. तर तुम्ही त्यांच्याबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर गप्पा मारू शकता, त्यांची सिग्नेचर घेऊ शकता. या संधी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी ह्या 4 दिवसाच्या सेशनमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी भाग घ्यायचा आहे, छान व्यवस्थित ऐकायचं आहे आणि बुक स्टॉल लावलेले आहेत, त्या बुक स्टॉलला भेट द्यायची आहे. त्यातून चांगली जी काही आपल्या वाचनासारखी पुस्तकं आहेत ती खरेदी करायची आहे, त्याचं वाचन करायचं आहे आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायच्या आहेत. मी वाचनासाठी आणि पुस्तकं खरेदी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते आणि इथंच थांबते, कारण आपले आजचे जे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आहेत त्यांना ऐकण्यासाठी सर्वजण आसुसलेले आहेत. त्यामुळे यानंतर माननीय सरकार
माननीय सूर्यवंशी साहेब यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या साठी ग्रंथप्रेमा आदरणीय दवणे सर यांच्या हस्ते तुमचं स्वागत. उपस्थित आहेत श्रीकांत कात्रे सर यांचं स्वागत. त्याच वेळेला होते ज्ञानाचे लावण्य असं दुसरं पुस्तक आहे, प्रवीण दवणे सर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन.